आणि त्या नेत्याबद्दलची विश्वासार्हता लोकांच्या मनात कशी असावी लागते ते मंडालेला असताना यवतमाळ जिल्ह्यातल्या एका खेडं गाव आहे यवतमाळ जिल्ह्यातलं, आणि यवतमाळ जिल्ह्यातल्या एका खेड्यागावातल्या एका शेतकऱ्याचं पत्र आहे लोकमान्य टिळकांना. आता दुर्दैवाची गोष्ट अशी की ते जे पत्र त्या शेतकऱ्यांनी लिहिलं ते मूळ स्वच्छ आपण जी मराठी भाषा लिहितो त्या मराठी भाषेत नव्हतं, कारण त्याला तेवढी भाषा शुद्ध लिहिता येत नव्हती. ते मोडीमध्ये पत्र होतं. आता ते मोडीमधलं पत्र टिळकांना मंडालेला पाठवायचं म्हणल्यानंतर ते भाषांतरित करून ब्रिटिशांना कळले ना की हे काय लिहिलेलं आहे याच्यामध्ये, नेमकं काही वेगळाच तर मजकूर नाही ना. तर ते मॅजिस्ट्रेटकडे गेलं, मग ते भाषांतरित झालं, तर सगळं ते कारभार त्या शेतकऱ्याला करायला लागला आणि अखेर ते पत्र पोचलं मंडालेला तिथे टिळकांकडे. एखाद्या नेता आपला कसा वाटतो, एखाद्या नेत्याचा कनेक्ट कसा असतो बघा. ते पत्र जेव्हा मंडालेला पोचलं तेव्हा त्या यवतमाळ जिल्ह्यातल्या साध्या शेतकऱ्यांनी टिळकांना त्या पत्रामध्ये असं लिहिलेलं होतं की अमुक अमुक दिवशी अमुक अमुक कोर्टामध्ये माझी तारीख लागलेली आहे आणि त्या तारखेसाठी मला अपील करायचं आहे. त्या अपील करण्यासाठी जो अर्ज लिहायचा असतो तो अर्ज मला लिहिता येत नाही. तुम्ही म्हणाल मी वकील का करत नाही, मी एक अत्यंत दरिद्री गरीब शेतकरी आहे, वकिलाला देण्या इतके पैसे माझ्याकडे नाहीत. तुमच्यावर माझा इतका प्रचंड विश्वास आहे की मी तुमच्याकडे हे पत्र पाठवलं तर ते अपील कशा भाषेत, कशा शब्दात आणि कशा रचनेत लिहायचं याचं उत्तर मला व्यवस्थितपणे कळेल. म्हणून यवतमाळ जिल्ह्यातल्या एका छोट्याशा गावातला शेतकरी मंडालेला असलेल्या लोकमान्य टिळकांना पत्र लिहितो. आपल्या नेत्याबद्दल त्या माणसाच्या मनात काय कॉन्फिडन्स असेल याचा विचार करा. आमचा नेता काल कुठे आहे आणि आज कुठे जाईल हे सांगता येत नाही. कॉन्फिडन्स वगैरे सोडून द्या तुम्ही. काल तो एका गटात असतो आणि सकाळी मध्यरात्रीनंतर दुसऱ्या दिवशी तो कुठे गेलेला असतो, आपल्याला विचारसुद्धा करवत नाही. आणि टिळकांनी त्या शेतकऱ्याला दिलेलं उत्तर आहे का, टिळकांनी काय उत्तर दिले. टिळकांनी दादासाहेब खापर्डेंशी त्याची गाठ घालून दिली. टिळकांनी उत्तर दिलं की आता इथनं तुमची नेमकी अडचण काय आहे हे मला कळणार नाही, त्याच्यामुळे दादासाहेब खापर्डेंना तुम्ही जाऊन भेटा, त्यांना सांगा की मी बळवंतरावांना लोकमान्यांना असं असं पत्र लिहिलेलं आहे, ते पत्र कदाचित त्यांना दाखवा आणि दादासाहेब खापर्डे तुमचा तो अपिलिंगचा अर्ज तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने लिहून देतील. म्हणजे आपल्या एका कार्यकर्त्याला पडलेला प्रश्न, आपल्या एका कार्यकर्त्याला निर्माण झालेली शंका लोकमान्य टिळकांनी मंडालेला बसून सोडवली आहे. कार्यकर्त्याचं काम होणं ही नेत्याची किती जबाबदारी तेव्हाचे नेते मानत होते याचा आदर्श आहे लोकमान्य टिळक. ते टिळक ते लोकमान्य का झाले, कारण टिळकांमध्ये हे सगळे गुण आहेत. टिळकांनी प्रत्येक कार्यकर्त्याला जपलंय आणि ते असं जीवानिशी आपलेपणाने जपलेलं आहे, म्हणून ते लोकमान्य होऊ शकले.